नमस्कार. आजच्या या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण सत्रात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय खरंच खूप अद्भुत आहे, कारण आज आपण प्राचीन हिंदू अध्यात्म आणि खगोलीय कालगणनेचं अचूक गणित ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींचा मेळ कसा बसतो हे पाहणार आहोत. वेळ मोजण्याचं हे गणित आणि आपल्या मनाची शांती यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे हे आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट याच्या खोलात जाऊया. या कथेची सुरुवात होते ती अत्यंत शांत आणि पवित्र अशा नैमिषारण्यात. तिथे शौनक ऋषी आणि इतर अनेक ऋषीमुनी एकत्र बसून धर्मचर्चा करत होते. तेवढ्या तिथे अत्यंत विद्वान असे सूत पुराणिक आले. ऋषींनी लगेच त्यांना विचारलं की मानवाच्या खऱ्या कल्याणासाठी एखादा सोपा मार्ग सांगा ना. तेव्हा सूत पुराणिकांनी त्यांना देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्यातला एक सुंदर संवाद ऐकवला. तिथे प्रत्यक्ष देवी लक्ष्मीनेच विचारलं होतं की ह्या गोंधळलेल्या कलियुगात माणसाला खऱ्या अर्थाने समाधान कसं मिळेल. कारण भौतिक सुख मिळवणं सोपे हो, पण खरं समाधान मिळवणं फार कठीण आहे. आता आपण पुराणांकडून थोडं गणिताकडे वळूया. ही कालगणना नेमकी चालते तरी कशी? तर बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ज्यावरून आपण आपलं सौर वर्ष मोजतो. हे वर्ष साधारण 365 दिवस आणि 6 तासांचं असतं. पण दुसरीकडे चंद्राच्या गतीवरून चांद्रवर्ष ठरतं, जे फक्त 354 दिवसांचंच असतं. हा जो खगोलीय फरक आहे ना, तोच आपल्या आजच्या या संपूर्ण संकल्पनेचा आणि विश्लेषणाचा मूळ आधार आहे. आणि हा फरक नेमका किती दिवसांचा आहे? तर तो आहे तब्बल 11 दिवसांचा. हो, दरवर्षी सौर वर्ष आणि चांद्रवर्षामध्ये हे 11 दिवस कमी पडतात. आता विचार करा, आपले प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ किती अचूक होते. त्यांना हे पक्कं माहीत होतं की गणितामुळे निर्माण झालेली ही तफावत कुठेतरी सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. मग ही तफावत भरून काढण्यासाठी त्यांनी एक अतिशय अचूक गणितीय उपाय शोधला. शेतीचं चक्र, निसर्गातले बदलणारे ऋतू आणि आपली चांद्र दिनदर्शिका या सगळ्यांचं परिपूर्ण संतुलन राखण्यासाठी त्यांनी सरासरी दर 32.5 महिन्यांनी कालगणनेमध्ये जाणीवपूर्वक एक अतिरिक्त महिना जोडला. आणि हाच तो अतिरिक्त महिना ज्याला आपण अधिक मास म्हणून ओळखतो. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे गणितानुसार हा महिना तयार तर झाला, पण तो इतर नेहमीच्या महिन्यांसारखा अजिबात नव्हता. या महिन्यात सूर्य कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही, म्हणजेच यात कोणतीही सूर्य संक्रांत नसते. यामुळेच सुरुवातीला याला गरुड किंवा मलमास असं नाव दिलं गेलं. आता हे गणितीयदृष्ट्या विसंगत असल्यामुळे या काळात लग्न किंवा कोणत्याही नवीन मंगल कार्याची सुरुवात करणं अशुभ मानलं जाऊ लागलं. पण थांबा, इथेच तर या कथेला एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक वळण मिळतं. पौराणिक कथेनुसार जेव्हा या मलमासाला सर्व मंगल कार्यातून वगळलं गेलं, तेव्हा तो महिना अत्यंत दुःखी झाला आणि त्याने थेट भगवान विष्णूंचा आश्रय घेतला. मग काय, भगवान विष्णूंनी अत्यंत करुणेने त्याला स्वतःचं पुरुषोत्तम हे नाव बहाल केलं आणि अशा प्रकारे एका नाकारलेल्या मलमासाचं रूपांतर सर्वात पवित्र अशा पुरुषोत्तम मासमध्ये झालं. आता हाच काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात उत्तम मानला जातो. कमाल आहे ना? उदाहरणार्थ, आपण 2026 मध्ये येणाऱ्या अधिक ज्येष्ठ महिन्याचं वेळापत्रक पाहिलं तर चंद्राच्या कलांनुसार आपले आध्यात्मिक मार्ग कसे बदलतात हे अगदी स्पष्ट होतं. बघा, शुक्ल पक्षात जेव्हा चंद्र कलेकलेने वाढतो तेव्हा आपली ऊर्जा बाह्य जगाकडे असते. तेव्हा नवीन संकल्प करणं, भगवद्गीता वाचणं अगदी योग्य असतं. पण कृष्ण पक्षात जसा चंद्राचा प्रकाश कमी होऊ लागतो तसतसं आपण आपलं लक्ष आतल्या बाजूने म्हणजे आंतरिक चिंतनाकडे वळवलं पाहिजे. शांतपणे मौन जप करणं, आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं, या गोष्टी तेव्हा जास्त महत्त्वाच्या ठरतात. आता इथे प्राचीन काळाची आणि आजच्या आधुनिक काळाची तुलना करणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्वी कृतयुगात किंवा त्रेतायुगात कसं होतं, ऋषीमुनी अरण्यात शांतपणे विश्वकल्याणाचं चिंतन करायचे आणि राजे लोक त्यांचा सगळा योगक्षेम चालवायचे. पण आत्ताच्या या धकाधकीच्या कलियुगात चित्र पूर्णपणे बदललंय. आजच्या काळात आपल्याला आपली मानसिक शांती मिळवण्यासाठी स्वतःहून काही साध्या सोप्या आचरणांची कास धरावी लागते. म्हणूनच या पुरुषोत्तम मासात काही विशिष्ट नियमांचं पालन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. जसं की सत्पात्री दान करणं, सात्विक आहार घेणं, पुरुषोत्तम सहस्त्रनाम वाचणं आणि मला वाटतं आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरर्थक गॉसिप आणि माहितीचा गोंधळ टाळणं.
तुम्हाला सांगतो, या महिन्यात आपल्या हातून नकळत घडलेलं एखादं छोटंसं सत्कर्म सुद्धा आपल्याला अनेक पटींनी पुण्य देतं आणि मनाला विलक्षण शांती मिळवून देतं. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या महिन्यातली सर्वात जुनी आणि महत्त्वाची परंपरा म्हणजे दानाची. पण इथे एक अतिशय रंजक प्रश्न निर्माण होतो. दानासाठी 33 मालपुवेच का निवडले जातात? म्हणजे 32 नाही, 34 नाही, नक्की 33च का? या विशिष्ट संख्येमागे असं कोणतं रहस्य दडलंय ज्यामुळे हे व्रत इतकं खास बनतं? यामागे ना एक अतिशय सखोल असं आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय विज्ञान आहे. हे 33 मालपुवे आपल्या सनातन धर्मातल्या 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवतांचं प्रतिनिधित्व करतात. दुसरं म्हणजे मालपुवा हा भगवान विष्णूंचा अत्यंत आवडता नैवेद्य आहे. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार हे विशिष्ट दान केल्याने कुंडलीतले दोष कमी होतात आणि विशेषतः आपला गुरुग्रह अत्यंत बलवान होतो. या दानातून मिळणारं पुण्य कधीही न संपणारं म्हणजे अक्षय असतं. चला पुढे जाऊया आणि हे कसं घडतं ते पाहूया. कोणत्याही दाण्याचं पूर्ण फळ मिळवण्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेचं पालन करावं लागतं. शुद्ध तूप आणि गुळाचा वापर करून हे 33 मालपुवे बनवले जातात. मग ते एका काशाच्या भांड्यात आदरपूर्वक ठेवून भगवान विष्णूंचा ध्यान करत संकल्प सोडला जातो. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत एखाद्या योग्य ब्राह्मणाला दक्षिणा आणि पिवळ्या वस्त्रांसह हे दान दिलं जातं. यामुळे या प्रक्रियेची आध्यात्मिक शक्ती कैक पटीने वाढते. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा सांगायचा झाला तर तो एका वाक्यात सांगता येईल. हा जो अतिरिक्त महिना आहे ना, तो प्रत्यक्षात निसर्गाने आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं एक प्रकारचं पॉज बटन आहे. हो, हे पॉज बटन दाबून आपण आपल्या रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून साचलेलं कर्म आणि मनावरचा ताण स्वच्छ करू शकतो. हे जाणीवपूर्वक केलेलं दान आणि गोंधळ टाळण्याची सवय आपल्याला खऱ्या अर्थाने आतून शांत करते. आणि म्हणूनच हे वाक्य खूप काही सांगून जातं. आपलं आचरण हाच आपल्या मनाचा आरसा आहे. कठीण प्रसंग आले की सतत तक्रार करण्यापेक्षा शांत राहून कृतज्ञता व्यक्त करणं हेच खऱ्या धर्माचं सार आहे. हे केवळ 30 दिवसांसाठी पाळायचे जुने नियम नाहीत, तर आजच्या या धकाधकीच्या काळातही तणावमुक्तीसाठी लागणारे ते अत्यंत व्यावहारिक मार्ग आहेत. आणि आता शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न. कलियुगाच्या या वेगवान आणि स्पर्धेच्या जगात जिथे सगळीकडे फक्त धावपळ आणि गोंधळ आहे, तिथे आपण खऱ्या समाधानासाठी दानाची आणि शांततेची ही प्राचीन संकल्पना आपल्या स्वतःच्या आयुष्यात कशी अंमलात आणणार आहोत याचा नक्की विचार करा. हे ज्ञान फक्त ऐकून सोडून देऊ नका, तर ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. आजचं हे माहितीपूर्ण सत्र आपण इथेच थांबूया. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत रहा आणि स्वतःचा शोध घेत रहा.